माझे नाव रणवीर महावीर पाटील. माझे कोड क्रमांक 207. मी आज तुम्हाला शांतीसागर महाराजांच्या बद्दल काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी विनंती. सकल विश्वात जैन धर्माची ध्वजा फडकवणारे शीर शिरोमणी श्रेष्ठोत्तम गुरु चारित्र्य चक्रवर्ती अध्यात्म योगी 20व्या शतकाचे धर्मनायक जैन धर्म प्रभावना भास्कर परमपूज्य आचार्य श्री 108 शांतीसागर महाराज जे जैन धर्माचे युग प्रवर्तक म्हणून गाजले जातात, ज्यांचे नामस्मरण होतात प्रत्येक जैनाचे मस्तक आदराने झुकते, यांच्याबद्दल मी काही 4 शब्द सांगणार. शांतीसागर महाराज नसते तर हा विचार सुद्धा संपूर्ण शरीराचा थक्का उडवून टाकतो, कल्पनाही करवत नाही. एखाद्या वेळी आपण खोल दरीत पडलो, तेथे ओरडलो, रडलो, आक्रोश केला तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही. तेथेच आपले जीवन संपून जाते. शांतीसागर महाराज नसते तर डोळे असून पाहू शकलो नसतो, पाय असून चालू शकलो नसतो, चैतन्य असून अचैतन्य झालो असतो, त्यांच्या स्मृतीचे पुनरागमन झाले नसते. यशाची मालिका, जीवनाची नौका, पापाचे पतन, दानाची महती, आचार विचार विचारांची सहता, गृहस्थ धर्म आणि श्रमण धर्म, त्याचबरोबर दशा व दिशा यांचे मार्गदर्शन झाले नसते. जीवन जगण्याची कलाच आपल्याला समजली नसते. गुरु विना कोण दाखविल वाट, गुरु विना कोण दाखविल वाट. ज्याप्रमाणे सरोवरातील मासा बाहेर काढला तर तो तडफडतो, अथवा अग्नीला दिले त्यात तेल किंवा तूप ओतले तर ते जास्त भडकते, त्याचप्रमाणे सर्व जैन समाज अज्ञान व अंधकारात डुबला असता. मोहाची प्रवृत्ती बकासुरासारखी वाढून स्वचिंत झाली असती, पापाची भीतीच राहिली नसती, न्याय व नीतीचा विचारच झाला नसता. मन स्थिर करून विचार केले तर कळते की नाव आहे पण नावाडीत नसेल, गाडी आहे पण त्याला ब्रेकच नसेल तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. शांतीसागर महाराज नसते तर या जैन धर्माचा काहीच उपयोग होत नाही. शांतीसागर महाराज स्वतः जैन मार्गदर्शक होते. त्यांच्या आईचे नाव सत्यवती व वडिलांचे नाव भिंगोंडा असे होते. सातगोंडांचा जन्म 25 जुलै 1872 रोजी भोजगावच्या नदी येळगुड या गावी झाला. बुधवारी पहाटेच्या वेळी झाला. पितृत्व घर भोजत होते, त्यामुळे त्यांचे बालपण व तरुणपण भोजलात गेले. त्यांच्या आईचे नाव सत्यवती व वडिलांचे नाव भीमगोंडा असे होते. सातगोंडांचे शिक्षण शाळेपेक्षा जास्त घरामध्ये झाले होते. त्यांना औपचारिक शिक्षणापेक्षा अनौपचारिक शिक्षणाचे घरातून जास्त ज्ञान व संस्कार झाले होते. उत्तम साधू, उत्तम योगी व ज्ञानी बनण्याचा ते प्रयत्न करत होते. साधुत्वाला लागणारे आचरण, आहार, विहारात येता जाता जे मिळेल ते ग्रहण करत होते. त्या काळात बालविवाह होत असत. त्यांचा विवाह सुद्धा बालवयातच झाला. पण विवाह का करतात, संसार म्हणजे काय हे दोघांनाही ज्ञान नव्हते, इतके त्यांचे लहान वय होते. आपले पती पुढे जाऊन साधू होणार आहे हे कळण्याच्या आतच त्यांच्या पत्नीने जगाचा निरोप घेतला. त्यामुळे सातगोंडा हे बालब्रह्मचारीच राहिले. ही घटना शांतीसागर महाराजांच्या आयुष्यातील एक अत्यंत निर्णायक गोष्ट ठरली. शांतीसागर महाराजांच्यावर लोक खूप प्रेम करत असत. ते अत्यंत साधी राहणी जगत होते. ते जेव्हा साधू बनले तेव्हा लोक म्हणाले की घरात सुद्धा साधूसारखेच होते, आता प्रत्यक्ष बनले. एवढंच. गुरु की महिमा वर्णी ना जाय, गुरु की महिमा वर्णी ना जाय. शांतीसागर महाराजांची कीर्ती अवर्णनीय आहे, तरी मी त्यांची मोजक्या शब्दात ओळख करून देणार आहे. शांतीसागर महाराजांनी अनेक ठिकाणी मूर्ती प्रतिष्ठापनेचे कार्य केले. जुने ग्रंथ पुन्हा ताम्रपटावर लेखन करून त्यांना संरक्षण दिले. धर्मभावनेचे कार्य केले. धर्म संघटने वाढवली. श्रमण परंपरा चालू केली. भारतात अनेक ठिकाणी मुनी विहारास बंदी होती. त्यांनी त्यांच्या संयम व्रत तेजाच्या बलावर सरकारकडून मान्यता मिळवून दिली. 1951 साली हा कायदा रद्द करण्यात आला. तेव्हा हे धर्मावरचे हे मोठे संकट टळले. ते फक्त शांतीसागर महाराजांच्या तपामुळे. म्हणूनच म्हणावेसे वाटते की शांतीसागर महाराजांच्यामुळेच संपली मिथ्यात्वाची संपली भ्रांती, सम्यत्वाची झाली क्रांती. म्हणूनच झाली जीवनात शांतीच शांती. शांती व क्रांती यांचा संबंध प्राचीन काळापासून आहे. जेथे शांती तेथे क्रांती, जेथे क्रांती तेथे शांती. शांती आमच्या चारित्र्य नायकामध्ये हे दोन्ही गुण होते, त्यामुळे ते शांती सागर झाले. एकीकडे समुद्रासारखी अपार शांती तर दुसरीकडे अहिंसात्मक क्रांती. जेथे शांतीने श्रींचे आत्म्यास शुद्ध केले, तेथे क्रांतीने समाजात शुद्ध करण्याचे कार्य केले. म्हणून आपण त्यांना युग पुरुष म्हणून जाणतो. अशा या युग पुरुषाला खूप उपसर्ग झाले, पण ते डगमगले नाहीत. त्यांच्यावर सांगेन तेवढे कमीच आहे. त्यांनी एक अंतिम उपदेश केला, तो म्हणजे सल्लेखनाच्या 26व्या दिवशी 18 सप्टेंबर 1955 रोजी सायंकाळी. जीवाचा कोणी नाही रे बाबा, कोणीही नाही. जीव हा एकटाच आहे, त्याचा कोणीही नाही. एकटाच फिरतो आणि एकटाच मोक्षाला जातो. शेवटी 18 सप्टेंबर 1955 रोजी त्यांनी शरीर त्याग केला. त्यांनी दाखवून दिले की सल्लेखना म्हणजे आत्महत्या
जगनी माझा त्रिवार नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. चालले चालले